नमस्कार, माझं नाव अनुजा देवरे. मी द फोक आख्यानामध्ये गायिका आहे. द फोक आख्यान या कार्यक्रमाच्या प्रवासाचे साक्षीदार तुम्ही सगळेच आहात आणि आज आमच्या कार्यक्रमाची 100 ऑलरेडी आम्ही पार केली आहे आणि हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांशिवाय इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसतो. आख्यानातला माझा प्रवास सांगायचं म्हटलं तर आख्यानाचे मूळ संकल्पनाकार जे आहेत हर्ष आणि विजय, यापैकी विजय कापसे आणि माझी मैत्री फार जुनी आहे, जवळपास 10 वर्षांआधीची. आणि आख्यानाच्या आधी आम्ही काही प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे, झी मराठीसाठी किंवा सन मराठी टेलिव्हिजनसाठी. तर या प्रोजेक्ट्समुळे आमची भेट झालेली. त्यानंतर जेव्हा हर्ष, विजय आणि ईश्वरदादा यांना ही एक संकल्पना सुचली, त्यानंतर त्यांनी ते अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की असं आपण काहीतरी करायचं ठरवतो आहे, अशी कल्पना आमच्या डोक्यात आहे, तर आपण ते करूया का, किंवा तुला होईल का शक्य. आणि त्यासाठी आम्ही सगळे भेटलो. ॲक्च्युली आमची ही टीम जी आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणून आला आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या निमित्ताने, प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने जोडला गेला आहे. आणि हा योग आहे, हे कुठली गोष्ट ठरवून नाही किंवा यांनाच घ्यायचं की त्यालाच घ्यायचं असंही काही नाही. जे सगळे आम्ही आलो ते योगायोगाने आणि कदाचित देवाच्या पुण्याईने आपण म्हणू शकतो, आम्ही सगळे एकत्र जोडले गेलो. डे 1 पासून, पहिल्या शोपासून आत्तापर्यंत आमची तीच टीम आहे, तेच टीम मेंबर्स आहे, बॅकस्टेज असो की ऑनस्टेज असो. आत्ता काही शोपूर्वी मोरया एंटरटेनमेंट्सचे विशाल गारगोटे सर यांच्याशी आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर बरेचसे शो आम्ही त्यांच्या सहयोगाने आत्तापर्यंत केलेत. आणि विशाल सरांचा शो करायचा म्हटलं की एक वेगळाच एक्सपिरियन्स आम्हाला कायमच मिळतो मोरया एंटरटेनमेंटकडनं. आणि आत्ता 19 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने एवढ्या गोड मुहूर्तावर, एवढ्या चांगल्या मुहूर्तावर, मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी, पहिल्या दिवशी आपण हा कार्यक्रम प्लॅन केला आहे. आणि मोरया एंटरटेनमेंट्सने नेहमीप्रमाणेच खूप भव्य दिव्य आयोजन केलं आहे या कार्यक्रमाचं. आम्ही सगळे प्रचंड एक्सायटेड आहोत. ठाण्यात आम्ही याच्या आधी पण 1-2दा परफॉर्म केलेला आहे, त्याच्यामुळे ठाणेकर त्यांनी याआधी आम्हाला पाहिलेलं आहे, आत्ताही ते आम्हाला बघतील. तर त्याच ठाणेकरांना नवीन काय ऐकवता येईल, नवीन काय एक्सपिरियन्स देता येईल, ही आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारीपूर्वक आम्ही या गोष्टीची तयारी करतो. त्याच्यामुळे आम्हालाही खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यासोबतच आम्हाला खूप आनंद पण आहे. तर सगळ्यांना भेटूया 19 मार्चला TMC ग्राउंड ठाणेला गुढीपाडव्याच्या दिवशी, आणि आपण सोबत या गुढीपाडव्या साजरी करूया आणि नवीन वर्ष साजरी करूया. थँक्यू सो मच.